नमस्कार, मी मनुश्री पाटील. सीएम मला तुमच्याशी बोलायचे. आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला रोजच्या जीवनात भेडसावणारे प्रश्न तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकता. सध्या आपण बघतो कोरोनाचं सगळीकडे सावट पसरलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजच्या रोज रुग्णांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यातच आपण बघतो गंभीर आजाराचे रुग्ण सुद्धा वाढत आहेत आणि या गंभीर आजाराच्या रुग्णांना अनेकदा ऑक्सिजनची गरज भासते. मात्र हा ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्याचं तर समोर आलंच आहे, पण जो काही ऑक्सिजनचा पुरवठा होतो तोही दुपटीने होतोय. आणि एक प्रकारे आपण बघतोय जे पेशंट आहेत, जे पेशंटचे नातेवाईक आहेत, त्यांच्या खिशाला चाट पडत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. सीएम मला तुमच्याशी बोलायचं आहे. यावर आपण आता फ्री ऑक्सिजनसाठी जे दुप्पट दाम मोजावे लागतात त्याबाबत सर्वसामान्यांचं काय म्हणणं आहे, कशा प्रकारच्या ते तक्रारी घेऊन आलेल्या आहेत, कशा समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतंय याबद्दल बोलणार आहोत. पुण्यावरून अमोल धर्माधिकारी आपल्या बरोबर आहेत. अमोल, आपण बघतोय पुण्यामध्ये सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या आपल्याला आढळून येत आहे. ऑक्सिजनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात लागतंय. त्यातच आता जो काही ऑक्सिजन जो काही 400, 500, 600 रुपयांना मिळायचा तो तब्बल 1000च्या पुढे आता मिळतोय. त्यामुळे पर्यायाने आपण बघतो जे नातेवाईक आहेत रुग्णांचे किंवा रुग्ण आहेत त्यांच्या खिशाला चाट बसणं आपल्याला बघायला मिळतोय. काय नेमकी वस्तुस्थिती आहे तिथे? अमोल धर्माधिकारी यांच्याकडे आपण जाणारच आहोत, पण आपण बघतोय हा राज्यभरातनं आढावा घेणार आहोत, कारण दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची ही संख्या वाढते आहे. अनेक कोरोनाचे रुग्ण हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट झालेले आहेत, पण आपण बघतोय अनेकांना पुरेसा आपल्याला बघतोय की जो ऑक्सिजनचा साठा मिळत नसल्यामुळे प्राण सुद्धा गमवावे लागतात. पर्यायाने आपण बघतोय की ऑक्सिजनची गरज, तातडीची गरज निकड तर निर्माण झालेली आहे. मात्र जो ऑक्सिजन मिळतो आहे तो ज्या पैशाला देईल, ज्या रुपयाला देईल, त्यांनी त्या दुप्पट पैशात आपल्याला विकत घ्यावं लागतं. पर्यायाने आपण बघतोय जे काही पेशंट्स आहेत, जे काही रुग्ण आहेत, त्या रुग्णांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतं. कल्पना नळसकर हिच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत नागपूरला. थेट कल्पनाकडे जाऊया. कल्पना, काय नेमकं सांगशील? आपण बघतोय रुग्णांना खूप नाहक त्रास सहन करावा लागतोय, कारण 400, 600 रुपयांना मिळणारा ऑक्सिजन आता थेट 1000च्या पुढे पोहोचलेला आहे. नक्कीच मनुष्य, आपण पाहिलं असेल तर नागपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बेड्स मिळण्यात, रुग्णांना जे आहेत बेड्स मिळत नाही आहे, ऑक्सिजन बेड्स मिळत नाही आहे. असेच आपल्याजवळ नागरिक आहे की ज्यांना बेड्स मिळाले नाही, आपलं जे रुग्ण होता ते घेऊन फिरले. आणि बरेच जण जे आहेत की जे ऑक्सिजनचं सिलेंडर आहे घरी ठेवतात आहे, कारण की बेड अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर घरीच सिलेंडर असावं ऑक्सिजनचं, त्यामुळे ते खरेदी करतात आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या की काय परिस्थिती आहे, तुमच्यावरती काय परिस्थिती आहे, ती कशी वेळ आली, ऑक्सिजनचं बेड आहे जे मिळत नाही आहे, ते तुमच्या पेशंटला काय त्रास झाला होता? मागच्या 8 दिवसा पहिले माझ्या शाळेला ॲडमिट केलं होतं. ॲडमिट करायचं होतं. फर्स्ट एड झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांना ॲडमिट करा म्हणून. आम्ही त्यांना घेऊन मेओमध्ये गेलो. मेओवाले म्हणत होते की तुम्ही GSIला हे करा, रेफर करा GMCला. तर GMCला गेलो तर ते म्हणून आमच्याकडे ऑक्सिजन बेड नाही आहे. तर आम्ही प्रायव्हेटमध्ये प्रयत्न केला. प्रायव्हेटमध्येही नाही अवेलेबल झाल्यानंतर आम्हाला त्याची सिच्युएशन बघून असंच आम्हाला वाटलं की आम्ही त्यांना स्वतः ऑक्सिजन कुठून तरी आणावं आणि त्यांना द्यावं. तर मग आम्ही कसं करून ॲडजस्ट केलं आहे ऑक्सिजन करून. आणि नंतर मग 3 दिवस त्याला आम्ही ऑक्सिजनवर ठेवलं आहे. तोपर्यंत आम्हाला बेड नाही भेटला. त्याच्यानंतर खूप प्रयत्नानंतर हो घरीच आणलं आम्ही सिलेंडर आणलं आणि त्याला घरी आम्ही ट्रीटमेंट केली त्याची. तिथे जेव्हा ऑक्सिजन डीलरकडे आम्ही जेव्हा गेलो त्यांनी आम्हाला सांगितलं की टोटल रिक्वायरमेंट नागपूरची 18,000 आहे. 18,000 सिलेंडर्सची आहे, पण त्यांना फक्त 20 सिलेंडर भेटतात आहे. म्हणून त्याच्यामुळे हा शॉर्टेज त्याच्यामुळे झालेला आहे. तरी पण आम्ही तसंही त्यांना ॲडजस्ट करून त्यांनी आम्हाला एखादा सिलेंडर दिलं. रिक्वेस्ट करून त्याच्याकडे आम्ही 3 सिलेंडर घेतले त्याच्याकडनं. पण 2-3 दिवसाच्या गॅपने त्यांना आम्हाला दिले. रिफिलिंगला तर मला आम्हाला 4 दिवस लागतील. 4 दिवस आमचा पेशंट जाईल कुठे, म्हणजे सामान्य माणसांनी मरून जावं लागेल. नक्कीच रिफिलिंगसाठी 4 दिवस लागतात. आता बरोबर आहे, आपण 4 दिवस रिफिलिंगसाठी लागतात, पण पर्यायाने आपण ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा तितका होणं गरजेचं आहे. तितका होताना सुद्धा दिसत नाही आणि या सगळ्याचा त्रास भोगावा लागतोय तो म्हणजे पेशंट्सना, रुग्णांना. कंटाळा, रुग्णांची प्रकृती दिवसेंदिवस मग गंभीर होत चालली आहे. प्रतीक्षा सुद्धा आपल्या बरोबर आहे. थेट प्रतीक्षाकडे जाऊया. प्रतीक्षा, आपण होतो मुंबईमध्ये सुद्धा परिस्थिती आता गंभीर होत चाललेली आहे. एकीकडे दाम दुपटीनं ऑक्सिजन मिळतं, त्यात ऑक्सिजन कमी प्रमाणात सुद्धा मिळायच्या तक्रारी आता समोर येतात. काय नेमकी वस्तुस्थिती आहे मुंबईतली?
नक्कीच खरं तर मनुश्री मुंबईसुद्धा अशीच परिस्थिती आहे. एक तर डबलिंग रेट कोरोना रुग्णांचा वाढलेला आहे आणि त्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा जो आहे तो मुंबईत कमी होतोय. माझ्यासोबत डॉक्टर दीपक बेद आहेत, AMCचे प्रेसिडेंट आणि सध्या राजावाडी हॉस्पिटलमधील कोविड जे पूर्ण वॉर्ड आहे ते सांभाळतात. सर, काय सांगाल, आता मुंबईत जे आहे ते ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो कमी होताना पाहायला मिळतो आणि ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्यांनी सुद्धा रेट वाढवलेले आहेत. अशावेळी रुग्णांनी काय करावं? रुग्णालय, पहले तो ये बताऊंगा कि जो रेट बढ़ाया है वो वाजिब नहीं है और सरकार को उस पर पाबंदी करना चाहिए। जो रेट 6,800 होता था लिक्विड ऑक्सीजन का, वो अभी बढ़ के 9,000 हो गया है। तो ये काफ़ी 45% की बढ़ोतरी हो गई है। और अगर हॉस्पिटल्स को अगर रेट बढ़ गया हो तो हॉस्पिटल की जो अमाउंट ऑफ जो एक्सपेंस होता है वो डबल हो गया है। तो उस पर पेशेंट लोग को भी उस पर भार पड़ती है, क्योंकि वही रेट हॉस्पिटल लोग पेशेंट पे लगाएंगे। लेकिन जो सरकार है वो पाबंदी लगाना चाहती है कि कैपिंग करना चाहती है कि जो आईसीयू में रेट है 7,000 के ऊपर नहीं होना चाहिए। अभी जो हाल ही में 12 लीटर पर मिनट की भी जो चल रही थी ऑक्सीजन की मात्रा जो आईसीयू में, तो वो भी गलत थी, क्योंकि 30 से 60 लीटर पर मिनट की मात्रा में आईसीयू में ज़रूरत पड़ती है। तो इस बाबत में किस तरह से इसको, जब तक कैपिंग नहीं करेंगे ऑक्सीजन के रेट्स को, तब तक अपने को दिक्कतें आएगी। सर, या ज्या गॅस प्रोव्हाइड कंपन्या आहेत त्याच्यावरती सरकारने कुठेतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे का? त्यांना एक रेट फिक्स करून दिला पाहिजे का? कारण जर ते जास्त मोठ्या प्रमाणात रेट देत असतील तर त्याचा भार जो आहे तो पेशंटवर येणार आणि मुंबईत रुग्णांचा रेट वाढतो आणि ऑक्सिजनची पण कमी पाहायला मिळते। बिल्कुल, एक तो ये ज़रूरी है कि सरकार को जो भी पैंडेमिक में ज़रूरी है कि जैसे कि पीपीई मास्क है, पीपीई किट है और ऑक्सीजन है, बायोमेडिकल वेस्ट है, इस पे पाबंदी रखना ज़रूरी है। खर्चा नहीं बढ़ना चाहिए। सरकार अभी तक यही कर रही है कि नर्सिंग होम के ऊपर पाबंदियाँ कर रही है, रेट फिक्स कर रही है, लेकिन नर्सिंग होम को जिस तरह से चल रही है उनको आगे चल के चालू रखना मुश्किल हो जाएगा और कई नर्सिंग होम इस दौरान बंद हो जाएंगे। सर, तुम्ही स्वतः राजावाडी हॉस्पिटलमध्ये कोविडचं पूर्ण हे वॉर्ड जो आहे तो सांभाळताय. रुग्णांना किती ऑक्सिजन लागतो आणि किती रुग्णांना ऑक्सिजनची जास्त गरज असते ह्या संपूर्ण आजारामध्ये, म्हणजे काय सांगाल तुमचा एक्सपिरियन्स? पहले क्या होता था कि सब पेशेंट जो नॉन कोविड है, जो कोविड नहीं थे, उनको इतनी ज़रूरत नहीं पड़ती थी ऑक्सीजन की। जो भी कोविड पेशेंट होते हैं उनको कम से कम वार्ड में भी 5 लीटर या 10 लीटर के करीब ऑक्सीजन की ज़रूरत पड़ती है। और जो आईसीयू में जाते हैं, हाई फ्लो नेजल कैन्युला कहते हैं, उसमें 30 से 60 लीटर की ऑक्सीजन की ज़रूरत पड़ती है पर मिनट। और अगर वेंटिलेटर पे गए तो 30 से 90 लीटर तक भी ऑक्सीजन की ज़रूरत पड़ती है। इसका मतलब ये है कि एक पेशेंट जो वार्ड में है 1 या 2 जंबो सिलेंडर ख़त्म कर देते हैं, और जो पेशेंट आईसीयू में है वो 6 से 8 जंबो सिलेंडर दिन के ख़त्म कर देते हैं। तो इससे बहुत दिक्कतें होती है। और अभी अगर सरकार को किल्लत कम करनी है ऑक्सीजन की, जो अभी आगे चल के तकलीफ हो सकती है, तो उन्हें ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर करके जो मशीन है उन्हें वार्ड में और ऐसी जगह पे लगाना ज़रूरी है जहाँ पर वो हवा से ऑक्सीजन खींच सके और ऑक्सीजन की सिलेंडर जो है उनकी खपत कम हो जाए। नक्कीच डॉक्टर दीपक बेदनी यांनी ज्या प्रकारे समस्या आहे त्याचा उपाय सुद्धा आपल्यासोबत लोकशाही समोर मांडलेला पाहायला मिळतोय। मनुश्री, पण त्याचबरोबर प्रतीक्षा, आपण बघतोय की दिवसेंदिवस ज्या पद्धतीने रुग्णांची संख्या वाढते आहे, ऑक्सिजनची सेवा तर कमी आपल्याला मिळतेच आहे, आपण बघतो ते वाढवण्याचा प्रयत्न तर केला पाहिजेच, पण हे तर पालिका रुग्णालयातलं आहे, खासगी रुग्णालयामध्ये सुद्धा तितकीच गंभीर समस्या निर्माण झालेली आहे। त्याबद्दल नेमकं काय परिस्थिती आहे मुंबईमध्ये? नक्की मी मनुश्री परत एकदा डॉक्टरांकडे जाते। डॉक्टर, ही फक्त खाजगी म्हणजे हे जे रुग्णालय आहे राजावाडी ते महानगरपालिकेच्या अंडर येतं, परंतु खाजगी रुग्णालयामध्ये सुद्धा अशा प्रकारची लूट चालते का? आणि जर असं होत असेल तर यावेळी तुम्ही सरकारला काय सांगाल की प्रयत्न सरकारने काय करायला हवेत या संदर्भात ओव्हरऑल? पहले तो ये है कि हमारे डॉक्टर लोग काफ़ी मेहनत कर रहे हैं, पैंडेमिक में सरकार का साथ दे रहे हैं। इस दौरान कुछ लोग अगर लूटमार करते हैं, कुछ हॉस्पिटल लूटमार करते हैं, कोई डॉक्टर या कोई भी, तो यही चीज़ लूटमार हम समाज में अपने पीपीई किट में कर रहे हैं, N95 मास्क का भाव बढ़ने में कर रहे हैं। तो मैं ये कहूँगा कि ये सब चीज़ गलत है। ज़रूर लूटमार नहीं होनी चाहिए, लेकिन इसका मतलब नहीं कि सभी डॉक्टर या सभी हॉस्पिटल्स कर रहे हैं। सरकार को चाहिए कि इस तरह का माहौल या लोगों को इस तरह का माहौल पैदा नहीं करना चाहिए कि जो भेदभाव हो रहा है डॉक्टर और पेशेंट के बीच में इस समय, वो गलत है। तो ये जो IAS ऑफिसर्स बिठाए गए हैं ऑडिटिंग के लिए, वो ऑडिट करेंगे। अगर कोई लूटमार हुए तो उनको ऑडिट करने दो, अगर कोई ज़्यादा खर्चा हुआ तो वो भरपाई करेंगे और हॉस्पिटल को बोलेंगे पैसा वापस करने के लिए। लेकिन उनको एक पॉलिटिकल इशू बनाया जाता है। कई नेता घुस जाते हैं हॉस्पिटल के अंदर और बोलते हैं कि आपके जो रेट से ज़्यादा है आप वापस करो पैसा। ये नेता की जिम्मेदारी नहीं है पैसा वापस करने की, ना ही वो ऑडिटिंग करते हैं। वो अपने पॉलिटिकल माइलेज के लिए, अपने खुद के स्वार्थ के लिए हॉस्पिटल में घुस के बोलते हैं कि पैसा वापस करो। ये सरकार की जिम्मेदारी ऑडिटिंग करना। अगर कोई हॉस्पिटल ज़्यादा चार्ज करे तो सरकार की जिम्मेदारी है वो वापस
वापस मरीज को पेशेंट वापस करना, ये ना ही मरीज की जिम्मेदारी है, ना ही पॉलिटिशियन की या नेताओं की जिम्मेदारी है कि कोई भी हॉस्पिटल घुस के बोले कि आप पैसा वापस करो। ये ऑडिटिंग किया जाता है, एक सिस्टम है उसका और वो जरिया है। और मेरे हॉस्पिटल जो है मेजॉरिटी एएमसी एसोसिएशन की तरफ से हम सब हॉस्पिटल को हिदायत दी गई है कि हम जो है जो खर्चा है रीजनेबल करें। इसका मतलब नहीं कि सरकार को भी ये जिम्मेदारी है कि वो जो खर्चा जो कैपिंग कर रही है वो जिम्मेदारी से कैपिंग करे। उन्होंने आज तक कोई भी नर्सिंग होम, जैसे हमारी प्रतिनिधि है, कोई भी बैठक में सरकार के साथ बैठे नहीं है ये नक्की करने के लिए वाजिब रेट चार्ट क्या होना चाहिए। अगर सरकार अपनी तरफ से कोई रेट चार्ट थोप देते हैं तो वो भी गलत है। तो वो जैसे मैंने कहा, इसी रेट चार्ट से कई हॉस्पिटल नुकसान में जा रहे हैं, बड़ी बड़ी हॉस्पिटल्स भी नुकसान में जा रही है। और इस तरह चलते रहा तो अभी लीगल केसेस, कोर्ट केसेस चालू हो गए हैं सरकार के अगेंस्ट। ये माहौल ठीक नहीं है। ये साथ में बैठ के सामंजस्य से काम करे तो हमें इस तरह का माहौल पैदा ही ना हो और हम एक रेट चार्ट भी एक ऐसा फिक्स करें कि लोगों को ज़्यादा लेने की जरूरत ना हो। धन्यवाद। नक्कीच मानुश्री, पाहिलं आपल्याला की कशा प्रकारे डॉक्टरांनी जे आहेत त्यांच्या व्यथा बरोबर, म्हणजे मांडलेल्या आहेत प्रत्यक्ष आपण आपल्यासमोर. बघतो एकीकडे डॉक्टरांची तर जबाबदारी आहे, पण सरकारने सुद्धा हस्तक्षेप करून हे सगळं नियंत्रणात आणणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण एक त्यानंतरच आपण बघतो लोकांमध्ये, रुग्णांमध्ये एक प्रकारचा विश्वासार्हता निर्माण होईल. पुण्याला जाऊया, अमोल धर्माधिकारी आपल्याबरोबर आहेत. अमोल, आपण बघतो मुंबईमधली परिस्थिती बघितली, पुण्यामध्ये सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात लागते, पण लूटमार होत असल्याचं समोर आलेलं आहे. पुण्यामधली परिस्थिती काय आहे? मनुष्य, पुण्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजन हा पुरेसा नाहीये. प्रशासन जरी म्हणत असले की आमच्याकडे ऑक्सिजनचा साठा पुरवठा व्यवस्थित चालू आहे, मात्र परिस्थिती तशी नाहीये. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी धडपड करावी लागते. रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचा पुणे शहरात आणि ग्रामीण भागामध्ये मृत्यू झाल्याच्या आपण घटना पाहिलेल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजन कुणी देतं का अशी म्हणण्याची वेळ सध्या सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यावरती आलेले आहे. आपण नागरिकांसोबत बोलूया. काय सांगाल, पुणे शहरात नेमकी ऑक्सिजनची परिस्थिती काय आहे? खरंच ऑक्सिजन पुरेसा साठा आहे आपल्या पुण्यात? खडकवासला, कोल्हेवाडी आणि या परिसरामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत. काहींना बेडही वेळेवर उपस्थित नाही झाला आणि दवाखान्यात जाऊन शिल्लक बेड नसल्यामुळे आणि त्यात पैसे नसल्यामुळे अनेक लोक घरी येऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी एक व्यक्ती खानापूरला चिकोने म्हणून होते, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना 8 तास उचलण्यात सुद्धा आलं नव्हतं. इतकी प्रशासनानं त्यांच्याविषयी हेळसांड केली होती. खरंच ऑक्सिजन बेडची कमतरता नाही असं शासन म्हणतं, परंतु अजूनही बेड मिळत नाहीयेत आणि बेड न मिळाल्यामुळे अनेक लोकांचे हाल होत आहेत. नक्कीच दर पण जास्त घेतले जात आहेत ऑक्सिजन विषयी, अशा पण घटना घडत आहेत. नेमकं तुम्हाला काय वाटतं, शहरात ऑक्सिजनचा साठा पुरेसा आहे? प्रशासन सांगताय की ऑक्सिजनचा साठा पुरेसा आहे, परंतु प्रत्यक्षात आपण जर जमिनीवरती पाहिलं, म्हणजे प्रत्येक दवाखान्यात जाऊन जर पाहिलं तर दवाखान्याकडनं सांगितलं जातं की आमच्याकडे बेड अवेलेबल नाहीये आणि प्रथमतः लोकांकडनं त्याच्यासाठी पैशांची मागणी केली जाते. आता या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये बरेचसे नागरिक असे आहेत की लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद आहेत, कामं बंद आहेत आणि ऐन वेळी जर 20-40 हजारांची मागणी केली तर पैसे भरणार कुठून? म्हणजे प्रशासन एका पातळीवरती मोठे मोठे दावे करतं की आम्ही अशी योजना केली, अशी व्यवस्था केली, एवढा ऑक्सिजन उपलब्ध. आता कालच विभागीय आयुक्तांनी सांगितलं की 2200 बेड आपण तयार करतो ऑक्सिजनचे, परंतु प्रत्यक्षात त्यांची कागदावरची आकडेवारी आणि दवाखान्यामध्ये उपलब्ध असलेले बेड याच्यामध्ये खूप तफावत आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तडफडून घरीच मारावं लागतंय. अतिशय बिकट अवस्था आपल्या आरोग्य यंत्रणेची आहे आणि प्रशासनामध्ये समन्वय नाहीये. प्रत्यक्षात नागरिकांपासून त्यांची जी व्यथा आहे ती प्रशासनापर्यंत मांडण्यासाठी निश्चित हाच मुळात मुद्दा आहे की नागरिकांच्या व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचतायत आणि प्रशासन खरंच किती गंभीरपणे घेत आहे हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. औरंगाबादमध्ये काय परिस्थिती आहे? सचिन बडे आपल्या बरोबर आहेत. सचिन, काय नेमकं सांगाल औरंगाबादमध्ये नेमकी परिस्थिती काय? कारण आपण बघतोय की मुंबईमध्ये, पुण्यामध्ये खरंच तीव्र समस्या निर्माण झाली आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेले औरंगाबादमध्ये सुद्धा झपाट्यानं कोरोनाची आकडे वाढत चाललेले आहेत आणि अशा वेळेला जर म्हटलं तर श्वास घेण्याला बऱ्याचशा नागरिकांना समस्या येत आहे. या वेळेला व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन ही खूप तातडीची गरज आहे, परंतु अशा वेळेला जर पाहिलं तर व्हेंटिलेटर अवेलेबल होत नाहीत आणि ऑक्सिजन जे आहे त्यांची रेट वाढल्या कारणानं सर्वसामान्यांना श्वास घेणं सुद्धा आता महाग झालेलं आहे. आणि हा जो भाववाढ आहे ही फक्त भाववाढ नसून तर रुग्णाच्या
जीवाशी चाललेला पोरखेळ असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल, आता जगायचं असेल तर ऑक्सिजन महाग झालेला आहे आणि अशा वेळेला ही एक खूप मोठी बदल घडण्याची गरज आहे. वास्तविक परिस्थिती अशी आहे की कोरोनामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किंवा ऑक्सिजनची क्षमता कमी झाल्यामुळे मरणाऱ्यांचा रेट जो आहे 30% आहे. जर अशी परिस्थिती असेल आणि शासन जर अशा पद्धतीने रुग्णसेवेला जर उद्योग म्हणून पाहत असेल किंवा व्यवसाय म्हणून पाहत असेल, नफ्याची गोष्ट म्हणून पाहत असेल, तर रुग्णांनी जगावं की मरावा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकीकडे आरोग्य व्यवस्थेचा बडेजाव केला जातोय, एकीकडे सांगितलं जातं की आम्ही कोरोनासाठी खूप मोठ्या प्रमाणात फंड्स देतोय, कोरोनाच्या रुग्णांची काळजी घेतोय. पण जर अशा पद्धतीने ऑक्सिजनचे रेट जर गगनाला भिडत असतील तर खासगी रुग्णालयामध्ये जे आज 1.25 बिल येत आहेत, ते बिलांची संख्या किंवा त्या बिलांची जी रक्कम आहे ती दुपटीनं वाढणार आहे. आणि याच्यावरती शासनाचा जर कंट्रोल नसेल तर रुग्णांना याच्या विरोधात उठाव करावा लागेल, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे. राज्यात परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोना पेशंटची जी काही बिल आहे ते लाखोभराच्या पुढे येत आहेत आणि त्यामध्ये सर्वात जास्त बिल जर म्हटलं तर व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचं मिळत आहे. अशा वेळेला ही दरवाढ नक्कीच त्यांना खूप मोठा झटका देणार असणार आहे. काय सांगाल? नक्कीच सर, ही दरवाढ जी आहे सर्वसामान्यांना परवडणारी आहे. एक कवी फार सुंदर म्हणतात की जाताना सरणावर मला इतकेच कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने मला छळले होते. या महाभयंकर बिमारीमध्ये सामान्य लोक आहेत त्यांना म्हणजे कुठल्याही प्रकारचं सहकार्य होत नाही. आज आपण बघितलं की औरंगाबादमध्ये जी कॅन्टीन आहेत याची कोविड सेंटरची, त्यामध्ये आळ्या निघतायत आणि त्यामध्ये परत ऑक्सिजनचे रेट वाढले, ते सर्वसामान्यांसाठी नक्कीच घातक आहेत. आणि जे वाढणारे रोजचे जे पेशंट वाढतायत हे नक्कीच आपल्यासाठी खूप दुःखाची गोष्ट आहे. दुःखाची गोष्ट आहे. एवढं मोठं संकट आलेलं आहे. अशा वेळेला हा खूप मोठा धक्का सहन करावा लागत आहे. तर मुख्यमंत्री महोदयांकडे आपली काय मागणी राहील? माझी अशीच मागणी राहील की मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे ऑक्सिजनकडे उद्योग कसा दिलाय, ऑक्सिजन राखीव ठेवून दिला जातो, परंतु हॉस्पिटल आणि खाजगी हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल असेल इथं ऑक्सिजनची कमतरता भासते. मुख्यमंत्र्यांना आमची एवढीच मागणी असेल की व्यावसायिक विचार न करता कमीत कमी माणुसकीच्या नात्याने तरी त्यांनी बरोबर आहे, माणुसकीच्या नात्याने याकडे बघावं आणि प्रशासनानं हस्तक्षेप करावा हीच मागणी आता केली जाते. कारण अव्वाच्या सव्वा जो काय दाम मोजले जातात, मोजावे लागतात, त्यामुळे आपण बघतोय भरडला जातोय तो सर्वसामान्य रुग्णच यामध्ये भरडला जातोय. काय नेमकी वस्तुस्थिती आहे ती आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. पुण्यावरनं अमोल धर्माधिकारी होते, मुंबईवरनं प्रतीक्षा बनसोडे होते, औरंगाबादवरनं सचिन बडे आणि नागपूरवरनं कल्पना नळसकर यांनी लोकांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्यात. या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया. पाहत रहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.